ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता समोर आलेला आहे। विमान झाडावरती धडकल्यानंतर जमिनीवर कोसळलं। डीजीसीएचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। अपघाताच्या दिवशी दृश्यमानता 2000 मीटर होती असा सुद्धा उल्लेख या प्राथमिक अहवालामध्ये बघायला मिळतोय। डीजीसीए कडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल आता समोर आलेला आहे। यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी बघायला मिळत आहेत। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात नोंद आहे की विमान झाडावरती धडकल्यानंतर जमिनीवरती कोसळलं। हा 22 पानांचा डीजीसीएचा अहवाल आहे आणि अपघाताच्या दिवशी दृश्यमानता किती होती याबद्दल सुद्धा या डीजीसीएच्या अहवालात उल्लेख करण्यात आलेला आहे। अपघाताच्या दिवशी त्या वेळेला दृश्यमानता ही 2000 मीटर होती असं या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। डीजीसीएचा अहवाल आहे, 22 पानांचा अहवाल आहे। अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी यामध्ये असतील, त्याची माहिती आपण घेणार आहोत। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता समोर आलेला आहे। विमान झाडावरती धडकल्यानंतर जमिनीवरती कोसळलं असं डीजीसीए कडून सांगण्यात आलेलं आहे। डीजीसीएचा हा प्राथमिक अहवाल आहे, 22 पानं आहेत आणि या अहवालामध्ये दृश्यमानतेबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे। अपघाताच्या दिवशी 2000 मीटर दृश्यमानता होती असं सांगण्यात आलेलं आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सध्या दृश्यांमध्ये बघतोय। विमान झाडावरती धडकल्यानंतर कोसळलं असं या अहवालामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। 22 पानांचा हा अहवाल आहे। यामध्ये आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। अपघात झाला त्यावेळेला दृश्यमानता किती होती याची सुद्धा यात नोंद आहे। 2000 मीटरची दृश्यमानता होती असं डीजीसीए कडून सांगण्यात आलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी पायल मेहता आपल्याला अधिकची माहिती देतात। पायल, डीजीसीएचा प्राथमिक अहवाल आलेला आहे, या अहवालात कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी बघायला मिळत आहेत? देखिए, सेफ्टी को लेकर जो कंसर्न्स है और वीएसआर किस तरह की फ्लाइट्स को दोबारा उतार नहीं सकती विदाउट प्रॉपर एसओपीज, इस पे ध्यान दिया गया है इस पूरे मामले में। ये 22 पेज की रिपोर्ट जो सबमिट की गई है उसमें कहा गया है कि प्रोग्रेस क्या है इन्वेस्टिगेशन का। हमें हमारे दर्शकों को ये जानना बहुत जरूरी है कि इस फ्लाइट में 2 ब्लैक बॉक्स थे और एक ब्लैक बॉक्स को डिकोड कर दिया गया है और दूसरा ब्लैक बॉक्स को डिकोड करने की तैयारी चल रही है। और जो ऑडियो रिकॉर्डिंग बॉक्स होता है जिसमें सारी सबसे अहम जानकारी होती है कि जब फ्लाइट वहां पे लैंड हुई इससे पहले क्या कॉन्वर्सेशन हुआ आपस में, क्या पायलट ने बोला कि हम फ्लाइट को उतारते, क्या उनके ऊपर कोई दबाव था अजित पवार या किसी और के द्वारा कि कुछ भी हो जाए फ्लाइट को यहीं उतारे, उसको डिकोड करना बहुत जरूरी होता है। उसके लिए टेक्निकल असिस्टेंस की बात की गई है यहाँ पे, क्योंकि अहम बात यह है कि जब तक वो नहीं पूरा होता और क्योंकि वो जो ऑडियो रिकॉर्डिंग डिवाइस था इस फ्लाइट पे वो बुरी तरह से जल गया था। नॉर्मली ये जो टाइटेनियम से बना जाता है ब्लैक बॉक्स, तो वो जलता नहीं, पर किसी कारण से ये ब्लैक बॉक्स जला हुआ पाया गया था, इसलिए इन्वेस्टिगेशन आगे कंटिन्यू करेगी। और वीएसआर को लेकर एक बहुत अहम अनाउंसमेंट किए। देखिए, लगातार पवार परिवार, खास करके रोहित पवार हमेशा से ये कहते थे कि वीएसआर की क्या कंपनी की पॉलिसी है, उनका क्या फ्लाइट का शेड्यूल है, वो कैसे फ्लाइटों को उड़ाते हैं, क्या कोई एसओपी को फॉलो करते हैं, उसके ऊपर काफी कड़े निर्देश लगता है अभी प्रिलिमिनरी रिपोर्ट में दिए। बाकी और रिपोर्ट में और जांच का मामला भी आगे भी आएगा, पर दोनों तरफों से, चाहे वो रोहित पवार हो एक तरफ या शरद पवार की तरफ से मांगा गया है कि इन्वेस्टिगेशन इसकी थॉरो होनी चाहिए। और लगातार जो पवार परिवार है, जो इस तरफ का पवार परिवार है, लगातार इल्जाम लगा रहा है कि वीएसआर ने जानबूझ के किया, पर इस तरह की कोई फाउल प्ले की इन्वेस्टिगेशन की अभी कोई प्रिलिमिनरी जांच की जो रिपोर्ट आई उसमें नहीं हुआ। क्योंकि देखिए, इंटरनेशनल स्टैंडर्ड्स के हिसाब से 1 महीने के अंदर आपको इसकी जांच की रिपोर्ट सबमिट करनी पड़ती है मंत्रालय को, और वो अब मंत्रालय को सबमिट हो चुकी है। अब आगे और भी इन्वेस्टिगेशन चलता रहेगा। पायल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। रुपालीची, आपण बघतो आता डीजीसीएचा अहवाल आलेला आहे, प्राथमिक माहिती त्यात समोर आलेली आहे, दृश्यमानतेबद्दल त्यात सांगितलेलं आहे। जो काही आज अहवाल आलेला आहे, ठीक आहे, त्यांना महिन्याचा कालावधी लागतो हे सांगायला सुद्धा त्यांना महिन्याच्या आधी 4 दिवस बाकी असताना सांगायची उपरीती आली। मुळामध्ये डीजीसीएच्याच परवानगीने वीएसआर जी उड्डाणं चालत होती, याचाच अर्थ की डीजीसीएची काही अधिकारी आणि वीएसआर कंपनीचे मालक याच्यामध्ये हितसंबंध होते। त्यामुळे पहिल्यांदा एकतर गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर ते इन्व्हेस्टिगेशन महत्वाचं होतं। आता हा प्राथमिक अहवाल आले, आता काहीतरी सांगतायत की ब्लॅक बॉक्स हा उष्णतेमुळेच खराब झाला। अरे पटणार आहे का? तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन देताय आणि कशासाठी खोटं बोलताय? म्हणजे तुम्ही तुमच्या यंत्रणेची सुद्धा विश्वासार्हता घालवताय आणि तुमच्यामुळे सरकार बदनाम होतंय, गृह खातं आमचं बदनाम होतंय। मुळामध्ये जो काही अहवाल तपास नेव्हिगेशनचे जे तज्ञ लोक आहेत
अनेक कंपन्यांनी केलेले आहेत. फक्त ते प्रायव्हेट चौकशी आणि अहवाल आहे. आपण सरकारी याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून यांचा अहवालाची आपण वाट बघत होतो. त्याच्यामुळे आता जो यांनी समोर प्राथमिक म्हणून जो अहवाल आणलेला आहे तोही त्यांनी चुकीचा समोर आणलेला आहे असं स्पष्ट मत आहे. तुम्ही कुणाला वाचवताय आणि कुणाचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करताय तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं करताय. त्याच्यामध्ये तुम्ही कशी ही माहिती अशी वेगमध्ये देऊ शकता? डीजीसीएच्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांना परमिशन दिली ते खराब विमान असताना सुद्धा तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना ते विमान का दिलं, त्याची सुरक्षता का नाही केली, का नाही तुम्ही आदल्या दिवशीचे सुरक्षतेचे जे बुक आहेत ते समोर आणत आहात, का नाही तिथले सीसीटीव्ही फुटेज समोर आणत आहात? काहीच नाही तुमच्याकडे पुरावे म्हणून. याचाच अर्थ डीजीसीएचे अधिकारी आणि विमान कंपनी या दोघांमध्ये संगत म्हणून अजितदादांचा घातपात केलेला आहे. गुन्हेगारांना वाचवण्यासाठीची ही फॉर्म्युलिटी मला वाटतं समोर आणतायत, पण या अहवालाचा काही उपयोग होणार नाही. त्यांनी खरा जो अहवाल आहे तो पुराव्यानिशी समोर आणावा, अन्यथा आम्हाला मेहरबान न्यायालय कोर्टात जाऊन हे सगळे पुरावे महाराष्ट्रासमोर ठेवावे लागतील. रुपालीजी, हा जो आता प्राथमिक अहवाल समोर आला त्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला असं DGCA कडून सांगण्यात आलं. 22 पानांचा अहवाल आहे. एकंदरीत या सगळ्या तपासावरती तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे का किंवा शंका आहे का? प्रश्नचिन्ह आहे म्हणूनच आम्ही पहिल्या 4थ्या 5व्या दिवसापासून हे प्रश्न उभे केले की डीजीसीए हे जेव्हा ठीक आहे महिना लागतो त्यांना तपासाला, मग उपमुख्यमंत्र्यांचं अपघात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी VSR बंदी का नाही केली विमानं उडवायला? बरं, नंतर तुम्ही सांगता की 4 विमानं ऑडिटमध्ये खराब निघाली. मग त्या कंपनीचं विमान तुम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना दिलं कसं? बरं, ते दिलं तर दिलं. रात्रीतनं जेव्हा तुम्ही बुक केलं ती जी काही सुरक्षतेचे नियम होते ते नियमाचे व्हिडिओज असतील तुमच्याजवळ, कोणी केली सुरक्षा चेकिंग ते तुम्ही दिले नाहीत. जे पायलट बदलले गेले त्याच्यातला कुठला वृत्तांत दिलं नाही. आता जो खरं सत्य बाहेर कशात येणार होतं ब्लॅक बॉक्स मधनं त्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्यांदा जळायला सांगितलं, नंतर सांगितलं उष्णतेमुळे खराब झाला. बरं, एवढे जे काही स्फोट झाले ते का झाले ते तरी सांगावं ना डीजीसीएनी, महासंचालकांनी. तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद रुपाली ठोंबरेजी. त्या अहवालाच्या संदर्भामध्ये काय प्राथमिक अहवाल आलेला आहे त्या संदर्भामध्ये माझ्याकडे तरी अद्याप माहिती नाही. आपल्या माध्यमातून जे कळलेलं आहे त्यानुसार जर प्राथमिक अहवाल आलेला असेल तर त्या प्राथमिक अहवालाचा आम्ही निश्चितपणाने आम्ही सगळेच या संदर्भातली माहिती घेऊ. हा जर प्राथमिक अहवाल असेल तर तपशिलातला अहवाल हा कधी त्या ठिकाणी राज्याच्या जनतेसमोर येईल हे सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी ती त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसहित इतर सगळ्यांकडे सुद्धा राहील. मला आपल्या माध्यमातून सांगायचं की आदरणीय सुनेत्रा काकींनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला शपथ घेतली त्याच्यानंतर पहिली मागणी जर आदरणीय सुनेत्रा काकींनी कुठली केली असेल तर ती ही होती की या संबंध अपघाताची CBIच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे. आत्ता जो हा अहवाल आलेला आहे हा नक्की कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे याच्या संदर्भातली हा कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे किंवा तो काय आहे त्याची अद्याप माझ्याकडे माहिती नाही. आपण जी सांगितलेली आहे तीच मी या ठिकाणी ऐकलेली आहे. पण CBIच्या चौकशीची मागणी ही आदरणीय सुनेत्रा काकींच्या माध्यमातून त्यांच्या पत्राद्वारे ही केली गेलेली आहे. त्याच्यामुळे CBIच्या चौकशीचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी लवकरात लवकर हा आला पाहिजे आणि हा राज्याच्या जनतेसमोर हा मांडला गेला पाहिजे. विजिबिलिटी कमी असल्यामुळे हा सगळा अपघात झाला. आज जो अहवाल आलेला आहे तो आपण म्हटल्याप्रमाणे एका यंत्रणेच्याकडून आलेला आहे. कोणाकडून? DGCA कडून आलेला आहे. तर हा प्राथमिक अहवाल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर जर हा प्राथमिक अहवाल असेल तर याचा तपशिलातला अहवाल ते कधी देणार आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती ही मिळणं ही अपेक्षित आहे. आणि हा एका यंत्रणेचा अहवाल आलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे CBI चौकशीची, म्हणजे CBIच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे. आणखीन काही यंत्रणा
आणखीन एक मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीआयडीची सुद्धा चौकशी लावलेली आहे. त्यांचा अहवाल आणखीन येणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि केंद्राला सुद्धा, केंद्राच्या यंत्रणेला सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलेलं होतं. तर त्यांच्या अधिकच्या काही यंत्रणा आहेत का, तर त्यांचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी आला पाहिजे. आत्ता जो अहवाल आलेला आहे हा एकाच यंत्रणेचा आलेला आहे, तोही प्राथमिक अहवाल आहे. तर याचा तपशिलातला अहवाल, सविस्तर अहवाल यांच्याकडून कधी येईल याची सुद्धा माहिती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी राज्याच्या जनतेला आपल्या माध्यमातून दिली पाहिजे. आणि सीबीआयचा आणि इतर यंत्रणेचा सुद्धा जो तपास सुरू आहे हा आता कुठल्या टप्प्यामध्ये आहे, कुठपर्यंत तो आलेला आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती हे ते आम्हाला राज्याच्या जनतेपर्यंत कधीपर्यंत देणार याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी आली पाहिजे, याची मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतो. बारामती एअरपोर्टला तुम्ही सुद्धा उतरलो, आता जो रिपोर्ट येतो ना, नाही याआधी उतरला असेल, विमानी कधी गेला असेल किंवा तुम्ही तो पाहिला असेल, त्या रिपोर्टमध्ये बारामती एअरपोर्टच्या संदर्भात काही त्रुटी समोर मांडल्या, विशेषतः रनवे, तिथे संरक्षण भिंती नाही आहेत, तिथे बाकीच्या अत्यावश्यक ज्या गरजा लागतात फार अशा इमर्जन्सी लँडिंगच्या वेळेस त्या नाही आहेत, अशा स्वरूपाची काही त्रुटी सुद्धा या रिपोर्टने सादर केलेल्या आहेत. खरं तर मी ते एअरपोर्ट बघितलेलं नाहीये. एक आत्ताच्या हल्लीच्या कालावधीमध्ये किंवा कधी काही आता त्या एअरपोर्टवर आधी कधी अशा पद्धतीनं किती लँडिंग झालेल्या आहेत किंवा त्यावेळेला काही तांत्रिक बाबी पुढे आल्या होत्या का, किंवा आधी कुठलं समजा चार्टर चॉपर काही तिथं लँडिंग झाली असेल तर त्यांनी काही त्याच्यामध्ये निदर्शनास आणलेले आहेत का किंवा काय, तर ह्या संदर्भातल्या तपशिलामध्ये सुद्धा त्यांना जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आता जो अहवाल आलेला आहे हा किती प्रमाणामध्ये आहे, म्हणजे किती हा प्राथमिकता याची काय आहे, तर तो अहवाल बघितल्यावरच लक्षात येईल. आपण म्हणताय की तो 22 पानाचा आहे, पण त्या 22 पानामध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची प्राथमिकता काय हे तो अहवाल वाचल्यानंतरच लक्षात येईल. आणि हा जर प्राथमिक असेल तर तपशिलातला अहवाल ह्या एजन्सी, ही यंत्रणा ज्यांनी आज तपास करून प्राथमिक अहवाल दिलेला आहे यांच्या माध्यमातून तपशिलातला अहवाल हा कधीपर्यंत प्राप्त होईल ह्या संदर्भातली त्यांनी माहिती देणं हे अपेक्षित आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या एजन्सी चौकशी करतायत यांचा सुद्धा अहवाल हा किती दिवसामध्ये येईल ही सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी ही आमच्या अपघाताची खरी कारणे आणि कारणीभूत घटक स्पष्टपणे उघड होण्यासाठी अपघाताच्या प्रत्येक पैलूची चौकशी सुद्धा पुढच्या कालामध्ये दिली जाईल आणि त्याचा डिटेल रिपोर्ट सादर केला जाईल. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की हा प्राथमिक अहवाल असेल तर याच्यातला जो डिटेल रिपोर्ट आहे हा किती कालावधीमध्ये, आणखी किती कालावधी त्यांना डिटेल रिपोर्टसाठी लागणार आहे, तर ह्या संदर्भातला जो कालावधी आहे हा त्यांनी सुद्धा हा लवकरात लवकर स्पष्ट करणं हे अपेक्षित आहे. आणि हा एका यंत्रणेकडून आलेला अहवाल आहे, ह्या सहित पॅरलल किमान 3 ते 4 यंत्रणा ह्या चौकशी करतायत. म्हणजे सीआयडी असेल, सीबीआय असेल, केंद्राच्या काही असतील आणि केंद्राच्या काही यंत्रणेंना किंवा ह्या यंत्रणेंना जागतिक ज्या अशा अपघातामध्ये ज्या यंत्रणेंचा वापर केला जातो त्यांनाही या चौकशीमध्ये त्यांना अंतर्भूत करण्याचा अधिकार असतो, त्यांची मदत घेण्याचा सुद्धा अधिकार हा त्यांना असतो. तर त्याच्यामधून ह्या जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल. आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका मला वाटते प्लॅटफॉर्मवर, कारण एक एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं, वेगवेगळ्या यंत्रणेंच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातलं एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे. कॉकपिट मधला जो व्हॉइस रेकॉर्ड होता त्याच्यावर प्रश्नचिन्ह अनेक जण उपस्थित करत होते, तर तो डेटा राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाला दिलेला गेलेला आहे आणि त्यातून आता पुढच्या कालावधीमध्ये कळेल की शेवटचं संभाषण खरंच झालं होतं का, ते काय होतं वगैरे स्वरूपात. बरोबर, म्हणजे हा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे. आणखीन त्यांनी ज्या ज्या यंत्रणेंकडे हे डेटा दिलेला आहे त्यांचा अहवाल कदाचित त्यांना, जसं आपल्या बोलण्यातून जे लक्षात येते, त्यांचा डिटेल रिपोर्ट आणखीन येणं हे त्यांना अपेक्षित आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडं म्हणजे ही आणखीन गतीने ही चौकशी व्हावी ही साधारणपणे आमची मागणी राहील. आम्ही सुद्धा सगळे आमदार मिळून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे या संदर्भातली हे करू की आज हा प्राथमिक अहवाल एका यंत्रणेचा आलेला आहे, तर इतर ज्या यंत्रणांनी आहे त्या संदर्भामधली चौकशीला गती द्यावी. त्यांनी ज्या ज्या केंद्र पातळीवरच्या यंत्रणेंना रिफर केलेलं असेल
तर त्यांच्याकडून सुद्धा लवकरात लवकर या संदर्भातला रिपोर्ट यावा आणि या सगळ्या यंत्रणांच्या जे काही रिपोर्ट्स आहेत याचं एकत्रीकरण करून एक सविस्तर अहवाल, एक जबाबदार, एक अनुभवी या विभाग आणि या संबंध ज्या यंत्रणा आहेत, एव्हिएशन असेल किंवा इतर ज्या या चौकशीच्या यंत्रणा आहेत, याचा वर्षानुवर्ष अनुभव असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अहवाल राज्याच्या जनतेसमोर मांडला पाहिजे. रोहित पवार गेले काही दिवस प्रेस घेऊन वारंवार प्रश्न उपस्थित करत होते. वास्तविक रिपोर्ट येण्याच्या आधीच केलेले प्रश्न कितपत योग्य होते, आता या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया? कारण की हे संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोट दाखवण्याचं काम केलं गेलं. ते एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हा जो अपघात आहे हा एका सामान्य व्यक्तीचा अपघात नाही. दुःखद आहे, वेदना देणारा आहे, अकाली आहे, अनपेक्षित आहे आणि एका साधारण व्यक्तीचा नाही. राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, 35-40 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेले आणि ज्या कुटुंबाचे ते सदस्य, त्या कुटुंबांनी गेल्या 65-70 वर्षापासून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारे ते कुटुंब आहे. पहिल्या 3 कुटुंबामध्ये राज्यातल्या त्या कुटुंबाला आज ओळखलं जातं. त्यामुळे हा सामान्य व्यक्तीचा अपघात नाही आणि कुठलाही अपघात ज्या वेळेला होतो आणि ज्या वेळेला ती व्यक्ती इतक्या अधिक पद्धतीनं महत्वाची असते त्यावेळेला त्या बाबतीतली बारकाईनं चौकशी हे करणं अभिप्रेतच असतं. त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही जर आज बघितलं एअर इंडियाचा अपघात 3 जून 2025 रोजी झाला. आम्ही त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती आम्ही गमावली, माझी वहिनी ही आम्ही त्याच्यामध्ये गमावली. त्याचा सविस्तर अहवाल हा आत्ता कुठं म्हणतायत की येणार आहे. तो एक वेगळा अपघात होता, हा एक वेगळा अपघात आहे. मी त्या दोन्ही अपघातांची तुलना ही कधी करणार नाही. पण ज्या वेळेला अशा पद्धतीचे अपघात होतात त्यावेळेला बारकाईनं एक सेकंदाची चौकशी होणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत असतं. कुठंही चौकशी करत असताना कुठंही गल्लत एखादी चुकून सुद्धा एखादी गोष्ट, एखादं एलिमेंट राहता कामा नये या गोष्टीची दक्षता ही बाळगावी लागत असते. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची साधारणपणे सगळ्यांच्या मांडण्याची पद्धत वेगवेगळी असू शकेल. भावना एकच आहे की चौकशी झाली पाहिजे. चौकशी करत असताना बारकाईतले मुद्दे हे तपासले गेले पाहिजेत आणि राज्याच्या सबंध जनतेसमोर हा सगळा तपशील हा आला पाहिजे. आदिती तटकरे यांची आपण प्रतिक्रिया आपण ऐकली. आपल्यासोबत बोलण्यासाठी योगेंद्र पवार आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. योगेंद्रजी, पहिला जो अहवाल आहे 22 पानांचा तो आलेला आहे, त्याबद्दल तुमच्याकडे माहिती आली का आणि त्याबद्दल काय तुम्ही प्रतिक्रिया द्याल? प्राथमिक माहिती आली आहे. अहवालाचं स्वागत आहे. आमची हीच मागणी होती आणि आज 1 महिना झाला त्यांनी अहवाल जाहीर केलाय, त्याचं स्वागत आहे. अजून ते सगळं मी वाचलेलं नाहीये कारण आताच ते आलंय. पण काही काही गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात की 2000 ची लेवल असताना पण त्यांनी क्लिअरन्स का दिला, हे सगळे जे गोष्टी आहेत त्याच्यात जास्त चौकशी झाली पाहिजे, लवकर झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी राहील. या आत्ताच्या प्राथमिक अहवालाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आतासाठी ठीक आहे. 1 महिना झाला आणि आपल्या समोर काहीच नव्हतं, त्याच्यामुळे ह्याचं स्वागत आम्ही नक्की करू. काही काही गोष्टी या अहवालाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत, पण अजून खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज आहे आणि आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते सगळे डिटेल्स आपल्याला मिळतील. योगेंद्रजी, एक महत्त्वाचा मुद्दा या अहवालामध्ये असा बघायला मिळतोय की जो फ्लाईट डेटा रेकॉर्डर आहे तो उष्णतेमुळे खराब झाल्याचं या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? काही शंका तुम्ही उपस्थित करताय का? काय की तो डेटा रेकॉर्डर असाच बनवला जातो की तो एवढ्या सहजासहजी तो खराब होत नसतो. आणि अमेरिकामध्ये अशी टेक्नॉलॉजी आहे की जर तो रेकॉर्डर तिथं पाठवला तर एखाद्या वेळेस ते सगळा डेटा त्याच्यातून रिकव्हर पण करू शकतात. त्याच्यामुळे थोडं जरा आपल्याला जास्त खोलात जावं लागेल आणि ते बघावं लागेल. अगदी खरं आहे. टायटॅनियमचा तो बनलेला असतो, मात्र तो खराब झाला जर असं अहवालात म्हटलं असेल तर काही शंका यात उपस्थित करण्यासारखं वाटतंय तुम्हाला? काही घातपातासंदर्भात? नाही, पण खराब झालाय ते अजून आपल्याला थोडं डिटेलमध्ये जावं लागेल. किती खराब झालाय, सगळा डेटा गेलाय का थोडा डेटा रिकव्हरेबल आहे,
अजून आपल्याला थोडी माहिती त्यांनी दिली पाहिजे. हा प्राथमिक अहवाल आहे, पण अशी अपेक्षा करतो लवकरात लवकर आपल्याला अजून एक डिटेल्ड रिपोर्ट हे आपल्या समोर आणतील. अगदी खरं. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा या अहवालात असा एक बघायला मिळाला की विमान कोसळलं त्यावेळेला दृश्यमानता कमी होती असं या DGCAच्या अहवालात म्हटलेलं आहे. काय प्रश्न या निमित्तानं तुम्ही उपस्थित कराल? दृश्यमानता कमी होती, लँडिंगला आणि टेक ऑफला परमिशन कशी दिली? आता परमिशन कशी दिली हे आपल्याला तिथल्या अधिकाऱ्यांना विचारावं लागेल, किंवा कशी काय त्यांनी परमिशन दिली. पण दुःख होतं हे पण तेवढंच खरं आहे, कारण मी तेव्हा बारामतीत होतो आणि मी पण सकाळी 8:30ला 8:45ला एका कार्यक्रमाला निघालेलो होतो. मला पण तेव्हा थोडं जाणवलं की दुःख थोडं आहे. आणखीन एक यात मुद्दा असा होता की हे जे 2 पायलट्स होते त्या दोघांनाही बारामती विमानतळावरती उतरण्याचा अनुभव होता असं या अहवालात म्हटलेलं आहे, आणि तरी सुद्धा हा एवढा भीषण अपघात झालाय. असेल ना, आता शेवटी जर अपघातच असेल तर मग काय ते होऊ शकतं, कुणाकडून काय चूक म्हणजे काहीतरी होऊ शकतं. पण आता आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाहीये. अजून थोडी चौकशी होऊ दे, डिटेल रिपोर्ट येऊ दे, मग त्याच्यावर आपण बोलू. पण योगेंद्रजी, 1 महिना झाला या सगळ्या घटनेला, या अपघाताला, मात्र हा जो प्राथमिक अहवाल म्हणून सांगितला जातो त्यातली माहिती पुरेशी वाटते का तुम्हाला? ज्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आल्या पाहिजेत त्या येत आहेत असं वाटतंय का तुम्हाला? पूर्णपणे अजून ते येत नाहीयेत, पण येईल अशी अपेक्षा आहे. अजून काही माहिती समोर येईल या संदर्भात? तुम्ही इथून पुढे काही करणार आहात, कोणाशी बोलणार आहात? आता ह्यांची चौकशी चालू आहे. CID असेल, CBI असेल, DGCA असेल, सगळे आपल्या आपल्या पद्धतीने तिथं चौकशी करतायत. बरं. आणि लवकरात लवकर सगळे रिपोर्ट आपल्या समोर येतील अशी अपेक्षा करतो. बरं. आपल्यासोबत योगेंद्र पवार होते. धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. तर आपण बघतो अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भातला हा प्राथमिक अहवाल आहे. अजितदादांचा जो विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यानंतर अनेक मतमतांतरं ही महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांकडनं आपण दाखवली आणि आम्ही ऐकली देखील. याच्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी स्वतः ह्याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र लिहिलं. शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील याची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली, आणि सुनेत्रा वहिनींनी देखील याची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. आता ही भूमिका घेतली असताना आज प्राथमिक अंदाज जो आहे तो DGCAनं जाहीर केला. त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे, आणि ती 3,000-3,500 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलं आहे असं ऐकिवात आहे. रत्नागिरी एअरपोर्ट देखील मी बघतो, महाराष्ट्रातली अनेक एअरपोर्ट मी बघितलेली आहेत, पण ज्या ठिकाणी व्हिजिबिलिटी कमी असताना विमानं उतरवण्याची जी यंत्रणा आहे ही काही विमानतळांमध्ये नाही आहे, आणि तशी परिस्थिती बारामतीची देखील होती. ही आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा त्याच्यामध्ये DGCAने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे. अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील, आणि DGCAची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे. त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही. परंतु अजितदादांच्या अपघातानंतर जे काय प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत याची उत्तरं DGCAकडनं मिळतील याची आपण खात्री बाळगूया. रोहित पवार यांच्याकडनं आक्षेप अनेकदा घेण्यात आले की इंधन यामध्ये विमानामध्ये क्षमतेपेक्षा जास्त अधिक होतं. ह्या रिपोर्टमध्ये तशा प्रकारची शक्यता ही फेटाळण्यात आलेली आहे. दुसरीकडे गुजरातहून विमान प्रवास करून आल्यानंतर ते तपासलं होतं का, तर ते तपासलं देखील होतं असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि ज्या गुजरात मुंबई प्रवास केला होता त्या अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह असं काहीच वाटलं नाही असं देखील या रिपोर्टमध्ये दिसतंय. यामध्ये देखील एक भूमिका अशी असली पाहिजे की याच्यामध्ये जर काही शंका असेल आणि याच्यामधले आमदार रोहित पवार साहेबांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी DGCAकडे पाठवावे, त्यांनी शासनाकडे द्यावे. मी तुम्हाला आठवत असेल गेले 2 दिवस हेच सांगतोय की FIR दाखल झाला नाही किंवा अन्य काही गोष्टी झाल्या नाहीत. याच्यामधली पहिली गोष्ट अशी आहे की अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. विरोधकांसह सुनेत्रा वहिनींपर्यंत हीच भूमिका आहे. परंतु त्याच्या बाबतीमध्ये एवढं मोठं आयुध 6 महिने या मुंबईमध्ये सुरू असताना, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना त्याच्यातनं देखील आपण न्याय मिळवून घेऊ शकतो. म्हणून मी मगाशी सांगितलं की DGCAनं जो अहवाल दिलेला आहे हा प्राथमिक अहवाल आहे. याच्यामध्ये अजून जास्त पुढे जाऊन काही गोष्टी आपल्याला कळण्याची शक्यता आहे.
आणि त्याचा तपास चालू आहे असं स्वतः DGCA ने सांगितलेलं आहे. सर अजीत दादा हादसे मामले में DGCA ने अपनी प्राइमरी रिपोर्ट दी है जिसमें ये कहा है कि विजिबिलिटी कम होने के चलते ये हादसा हुआ है. इस रिपोर्ट को किस तरह से देखते हैं और जिस तरह से रोहित पवार लगातार सवाल खड़े कर रहे थे कि तेल ज़्यादा था या कोई कमियां थी, उसको कोई ऐसी जिक्र इस रिपोर्ट में नहीं किया गया है. इसमें पहली बात यह है कि जब अजीत दादा का एक्सीडेंट हुआ उसके बाद इमीडिएटली माननीय महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने इसकी जांच होनी चाहिए ऐसा लेटर केंद्र शासन को लिखा. बाद में शिवसेना के जो हमारे मुख्य नेता है, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री है, उन्होंने भी खुद जाहिर किया कि इसकी जांच होनी चाहिए. सुनित्रा वहिनी ने भी जाहिर किया कि इसकी जांच होनी चाहिए. तो सरकार. तर उदय सामंत यांची आपण प्रतिक्रिया ऐकली. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.